लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लोकप्रतिनिधींकडूनच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांना अत्यंत अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिली। या धक्कादायक प्रकारामुळे वाईसह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। या भ्याड धमकीचा निषेध करण्यासाठी वाई तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेनं आज थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाला निवेदन सादर केले। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करून संबंधित खासदाराला तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी पत्रकारांनी केली आहे। पुढील 24 तासात दोषींवर ठोस कारवाई झाली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र आणि आक्रमक होईल असा सज्जड इशारा पत्रकार संघानं दिलाय। शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे। खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार त्यांची कामं करत असतात। अशा पद्धतीने देणाऱ्या अशा धमकी देणाऱ्या माणसाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांना त्यांचा राजीनामाची आम्ही मागणी करतोय सरकारकडे आणि सरकारने त्यांनी माफी मागली त्यांना माफी देऊ नये अशी आमची मागणी आहे। संजय दिना पाटील यांच्यावर केवळ गुन्हा दाखल होणार की त्यांना अटक होईपर्यंत पत्रकार संघ लढा सुरू ठेवणार किंवा पोलीस प्रशासनाकडे तुमच्या काय अपेक्षा आहे? आम्ही जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करत राहणार। जर वाई पोलिसांना दिलेल्या निवेदनानंतर संबंधित खासदारावर कडक कारवाई झाली नाही तर पत्रकार संघाचे पुढचं पाऊल काय? आता हे आम्ही निवेदन जे दिलंय ते जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून दिलंय। पुढची कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हा पत्रकार संघाशी बोलून आम्ही पुढचे पाऊल उचलू, पण जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत पत्रकार संघ शांत बसणार नाही। गद्दार शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी आमच्या पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। अर्वाच्य भाषेत घाणेरडे शब्द वापरलेले आहेत। तेव्हा त्यांचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर सगळीकडे त्यांचे पत्रकारांच्या वतीनं मोर्चे काढणे निषेध चालू आहेत। तसं आम्ही वाई तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांच्या वतीनं आम्ही संजय दिना पाटलांचा आम्ही निषेध करत आहोत आणि त्यांना माफी सरकारने देऊ नये, त्यांना अटक करावी, त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची आग्रही मागणी आहे। अनेक वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय, पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये आणि आताच्या नेत्यांमध्ये पत्रकारांबद्दलच्या आदराच्या बाबतीत काय फरक जाणवतो? पूर्वीचं राजकारण फार चांगलं होतं। राजकारणावर खिलाडी वृत्तीचं राजकारण होतं आणि अतिशय घाणेरड्या वृत्तीचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि राजकारणाची पातळी फार खालच्या लेवलला गेलेली आहे। तेव्हा सर्वसामान्य माणसं सुद्धा त्या राजकारणाला सगळे कंटाळलेली आहेत। म्हणजे लोकशाही जिवंत आहे की नाही असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो। ही परिस्थिती असं आजची आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।